शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख. शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख. मनवूनी शांती धरा, उतराल पैल तीरा. खवळलिया काम क्रोधी, अंगी भरती आधी व्याधी. मनवूनी शांती धरा, उतराल पैल तीरा. तुका म्हणे त्रिविध ताप, मग जाती आपोआप. मनवूनी शांती धरा, उतराल पैल तीरा. पांडुरंगा करू प्रथम नमन. तुका बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्त्यं. द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचरं सर्वधी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं. तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं विठ्ठल। माऊली महावैष्णव श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्वंदनीय जगद्गुरु आणि देहूचे महान संत तुकोबाराय महाराज यांचा सुंदर असा सर्व परिचित असलेला उपदेशपर प्रकरणातील अभंग आणि आजच्या या पवित्र क्षेत्र श्री रामनाथ स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आलमला नगरीमध्ये कैलासवासी केराप्पा भैरू कुंभार यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आणि त्यांच्या सुविद्य पत्नी कैलासवासी कलावती केराप्पा कुंभार यांच्या 9व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचे सुपुत्र आमचे परममित्र आमचे परमस्नेही आपल्या नगरीचे माजी सरपंच राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे माननीय श्री शिवाजी कुंभार, भारत कुंभार, रमेश कुंभार, आमचे मित्र पत्रकार माननीय श्री महादेव कुंभार, लिंगेश्वर, उमेश कुंभार, त्यांचे नातू, या संपूर्ण कुंभार परिवाराने या ठिकाणी आयोजित केलेल्या या भव्य दिव्य कीर्तन सोहळ्यामध्ये आपल्या गावातील दोन्हीही संप्रदायाचे पुरुष भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, मृदंग वादक, हार्मोनियम वादक, माझ्यापेक्षा वयोवृद्ध ज्ञानवृद्ध श्रोते संत माता भगिनी, जगाच्या पाठीवर जेवढेही देश आहेत त्यामध्ये या देशाचं आगळं आणि वेगळं वैशिष्ट्य आहे। जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि पश्चिम बंगाल पासून महाराष्ट्रापर्यंत असे तो हिमाचल, एवढे सगळे देश आहेत, पण या देशाचं आगळं आणि वेगळं वैशिष्ट्य हे आहे, बाहेरच्या देशामध्ये जर आपण डोकावून पाहिलं तर एकाच धर्माचे एकाच जातीचे लोक आहेत, पण या देशाचं नावच असं आहे, लहान असल्यापासून 4-5 वर्षाचं होतो तेव्हापासून आज तागायत आम्ही शाळेमध्ये प्रतिज्ञा करतो। काही लोकांनी विसरून गेले वाटतं, स्वातंत्र्य मिळालेलं सुद्धा विसरले काही लोक। आणि हे कीर्तन अमुक एका संप्रदायाचं त्या संप्रदायाचं असं म्हणू नका, कारण हे राष्ट्रीय कीर्तन आहे। ज्या राष्ट्रामध्ये आम्ही जन्माला आलो
त्या राष्ट्राबद्दलची देशभावना देशभक्ती वाढीस लागणं हे अत्यंत आवश्यक आहे। आणि या कीर्तनाच्या निमित्ताने एक विशेष गोष्ट मी आपल्या समोर ठेवीन। भारतीय ध्वजासमोर भारतीय तिरंग्यासमोर कोणताही ध्वज मोठा नाही। आणि आज हेही मला विसरता येणार नाही। आपल्या देशाचे माजी पंतप्रधान 2004 ते 2014 माननीय शांत संयमी मनमोहन सिंगजी यांचं परवा निधन झालं आणि त्यांच्यावरती आजच शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कारही करण्यात आला। एक शीख धर्मातला व्यक्ती बघा, विचार करण्यासारखा भाग आहे। हा हिंदुस्थान आहे, हा भारत आहे, बहुसंख्य लोक आम्ही, पण या देशाचं नेतृत्व केलं एका अल्पसंख्याक व्यक्तीने। पंतप्रधान म्हणून 10 वर्ष कारकीर्द त्यांनी गाजवली आणि त्याच वेळी राष्ट्रपती सुद्धा एक मुसलमान व्यक्ती। बघा, APJ अब्दुल कलाम भारतरत्न, ज्यांनी जगाला दाखवून दिलं माझ्या देशाची हिम्मत, माझ्या देशाचं कर्तृत्व जगाला दाखवून दिलं। आणि म्हणून आम्ही दररोज प्रतिज्ञा करतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। एका जातीचे नव्हे, एका धर्माचे माझे बांधव नाहीत। कोण बांधव? सहज म्हणतात माणसं, सोय जाणील तो सोयरा। सोयरे असून तर काय उपयोग आहे? आपली सोयच करत नसतील, आपली गैरसोयच होणार असेल तर काय उपयोग काय? आणि म्हणून माणसाचं नातं बघा, ईश्वरानं कधीतरी विसरलेलं आहे, म्हणून तर मित्राच्या रूपानं, सोयऱ्याच्या रूपानं, नातेसंबंधाच्या रूपानं आपण एकमेकाच्या जवळ आलो। तसं पाहिलं असता काय संबंध आहे? गरज काय? माणूस माणसाच्या जवळ येणं, माणूस माणसाला जोडणं हा परमार्थाचा उद्देश आहे। आणि म्हणून कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोणीही कुणाचा मत्सर करू नये, द्वेष करू नये, टीका टिप्पणी करू नये। आणि म्हणून आम्ही म्हणायचं, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स and I am proud of its rich and varied heritage. हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है। भाषा वेगळी असेल, धर्म वेगळा असेल, केशभूषा वेगळी असेल, वेशभूषा वेगळी असेल, राहणीमान वेगळा असेल, इतकंच नव्हे, तुमचा देव आम्हाला जमत नाही म्हणणारे लोक, आमचा देव तुम्हाला जमणार नाही, तुमचं भजन मला येणार नाही, माझं भजन तुम्हाला येणार नाही, असं म्हणणाऱ्यानेही लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही भजनाची सुरुवात करतो, ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती। माझे गुरु माऊली नेहमी म्हणायचे काय? एकम। किती देव? देव कुठं आहे? देव किती? देव किती म्हणलं की सर्वसामान्य माणसं पळत पळत घरी जातात आणि देवाऱ्यावरले देव मोजायचं, 1 2 3 4 5 6 7 8। अरे किती देव झाली? किती देव? 33 कोटी देव सांगितले। आणि या देवाच्या नावावर आम्ही टीका टिप्पणी, एकमेकाचा द्वेष करत बसणं हे बरोबर नाही। मुघलांनी जेव्हा आक्रमण केली तेव्हा आपला देव, आपला ग्रंथ सगळं कपाटात बंद करून ठेवावं लागलं होतं। देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी, देशाला परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी असं शेकडो हजारो लोकांनी
तरुणांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले, सर्वस्वाचा त्याग केला. माझी बायको, माझे लेकरं, माझे मायबाप, माझं गाव, माझी शेतीबाडी या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या. भगतसिंग, राजगुरू, सुखदेवांसारख्यांनी फासावर लटकले. ऐन जवानीमध्ये, तारुण्यामध्ये हे सगळं सोडलं. अहो आज सुद्धा माझ्या आलमला गावातले किंवा अवतीभोवती असणारे तरुण सैन्यामध्ये भरती झालेले आहेत. यावेळी आम्ही कानाला मफलर बांधून बसलोय, कुणी शाल घेतलंय, कुणी चादर घेतलंय, पण आमचेच लेकरं त्या डोंगरामध्ये असं शस्त्र घेऊन उभा टाकलेत. आता सध्या सुद्धा. आणि म्हणून आम्ही सुखासमाधानाने, शांततेने, आरामामध्ये इथं ऐशारामामध्ये बसून आहोत. आम्ही लहान असताना कविता होती, झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता, कोणी फासावरती चढले, ते अमर हुतात्मे झाले. सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार, कुणी फासावरती चढले, ते अमर हुतात्मे झाले. देशाला स्वातंत्र्य मिळालं, पण देह काय स्वतंत्र होत नाही. आणि म्हणून 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र केलं. उगीच कोणी पुतळा उभा करत नसतं कुणाचा. आपला कोण उभा करते का पुतळा? अहो पुतळा उभा करायचं सोडा, 10-5 वर्ष नाव निघालं तर खूप झालं. पुतळा कुणाचा उभा टाकतो? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आणि देह कष्टविते परोपकारे. भारताच्या संसदेसमोर त्यांचा पुतळा आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या मोठ्या शहरामध्ये त्यांचा पुतळा आहे. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना शिवानुभव मंडपामध्ये एकत्र केलं महात्मा बसवेश्वरांनी. कधी? 12व्या शतकामध्ये. बसवेश्वर ते आंबेडकर हा विषय आम्ही बऱ्याच वेळा कीर्तनाच्या माध्यमातून मांडलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतरत्न, विश्वरत्न. अहो ज्या लेकराला पहिलीच्या वर्गामध्ये नाकारलं, बाजूला लोटलं, त्या लेकरानं इतकं शिक्षण घेतलं, इतकं शिक्षण घेतलं की ज्याने कुणी नाकारलं त्याच्या थोबाडामध्ये लगावली. कशी? असं मारामारी करून, भांडण करू नये माणसानं. अहो त्याच्यापेक्षा जास्त प्रगती करून दाखवायचं. हा खरा विजय झाला. असं तोंडानं वाईट वक्त बोलून असं भांडण करायचं नाही. आणि म्हणून माझ्या देशाची घोषणा आहे, जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान. या देशातला जवान त्याचा, कुण्या बी मरक्या माणसाचा विजय असो म्हणायची सवय लागली आम्हाला. कुणाचा विजय म्हणावा? जय जवान, जय किसान. या शेतकऱ्यानं जर नाही शेती केली तर काय नोटा खातो काय? का पैसा खातोय नुसता? शेतामध्ये जे आम्ही उत्पन्न काढणार आहोत तेच आम्हाला खाण्यापिण्यासाठी आहे. आणि जय विज्ञान, आजच्या काळामध्ये या विज्ञानामुळे हा आपला आवाज सगळ्या जगात घुमतोय. आहे की नाही? विज्ञानामुळे लाखो रुपये आपण ऑनलाईन इथून पाठवतो मोठ्या मोठ्या शहरामध्ये. जगाच्या पाठीवर कुठेही असू द्या, इथून आपण त्याच्याशी संपर्क साधतो. आणि म्हणून संतांनी जे अलौकिक कार्य केलं, चिलटा मुंगीपासून महाकाय हत्तीपर्यंत सर्व जीवांचं गंतव्यस्थान एक आहे. आणि म्हणून त्यांच्यानंतर महात्मा फुल्यांनी ते कार्य हाती घेतलं. बघा, अस्पृश्य म्हणून कोणी पाणी सुद्धा घेऊ द्यायचं नाही. जातीभेद पराकोटीला पोचलेला होता. अशा वेळी 3च महात्मे आहेत मी तुमच्या समोर ठेवणार आहे. पहिला महात्मा
महात्मा बसवेश्वर, दुसरा महात्मा महात्मा फुले. त्यांनी आपल्या परसातला आड पाणी पिण्यासाठी मोकळा केला. स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेतला. बघा, मुलगी झालं म्हणलं की रडत बसायचे. मुलीच्या शिक्षणाबद्दलची उदासीनता होती. आजच्या काळामध्ये ते राहिलं नाही. महात्मा फुल्यांनी अगोदर बायकोला लिहायला वाचायला शिकवलं, बायकोला शिक्षिका बनवलं, आणि नंतर पुण्याला भेडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा चालू झाली. शेकडो हजारो मुली शिकू लागल्या. आज बघा, कुण्याही ऑफिसमध्ये जाऊन, लाईट ऑफिसमध्ये जा, मुलीच मुली, मॅडमाच मॅडम. आमच्या शाळेत येऊन बघा, मॅडमाच मॅडम. कुण्या बँकेत जाऊन बघा, रस्त्यावर ड्रायव्हिंग कर, अहो पायलट सुद्धा, आकाशामध्ये सुद्धा. म्हणजे एवढी क्रांती आज स्त्री शिक्षणामुळे झाली. आता माझ्याकडं पहिलीचा वर्ग आहे मामा, पहिलीचा वर्ग आहे माझ्याकडे. सकाळी 6 वर्षाचे आणि संध्याकाळी 60 वर्षाचे, हितगुज करण्यासाठी. मुलापेक्षा मुलीच हुशार आहेत आणि मुलींची संख्या जास्त आहे. हे कुणामुळे झालं? माझ्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू आहेत. हे कशामुळे शक्य झालं? रस्त्याने फिरलं तर लोक नाव ठेवायचे जुन्या काळामध्ये, एक 50 वर्षापूर्वीच. आणि आजची परिस्थिती काय झाली आपल्या डोळ्याच्या समोर. देशाच्या पंतप्रधान झाल्या स्वर्गीय इंदिरा गांधी. काही सायंटिस्ट अंतराळामध्ये बसून गेले होते. त्यांना इंदिराजींनी विचारलं, अरे बाबानो, एवढ्या उंचावर गेलात, खाण्यापिण्यासाठी सगळं व्यवस्थित आहे ना? होय मॅडम. बरं, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, एवढ्या उंचावर फिरताय, आपला देश कसा दिसतोय तेवढ्या उंचावरून? मोहम्मद इक्बाल या कवीनं तेच वर्णन केलं. सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा मजहब नहीं सिखाता, आपस में बैर रखना, हिंदी है हम, हिंदी है हम, हिंदी है हम, वतन है हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. शास्त्रज्ञांनी सांगितलं, मॅडम जी, सगळ्या विश्वामध्ये सगळ्यात सुंदर माझा देश दिसतोय. महिलांमध्ये एवढी क्रांती घडवून आणली महात्मा फुल्यांनी. आणि तिसरा महात्मा सांगतो आता, मोहनदास करमचंद गांधी. महात्मा गांधी, फादर ऑफ द नेशन, राष्ट्रपिता, अशी वेगवेगळी नावं आपल्या देशातल्या या सगळ्या जनतेने त्यांना बहाल केली. म्हणून या महात्म्यांची पुतळे आपण उभा करतो. महत्त्वाची ज्यांना अनुभूती तो महात्मा. कोणी बी महात्मा नसतो. नव्हे नव्हे, आत्मस्वरूप ज्यांनी ओळखलं तो महात्मा. 14व्या शतकामध्ये चक्रधर स्वामी आणि त्यांच्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी या वारकरी संप्रदायाचा पाया घातला. बघा, माऊलींना हयातीमध्ये कोणी सुखा समाधानाने जगू दिलं का? अहो, संन्याशाची पोरं म्हणून त्यांना हिनवलं. त्यांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. तुमची माझी गोष्ट सोडा, आपल्याला तर कोण सुखानं जगू देणार आहे? अहो, दुसऱ्याचं चांगलं, दुसऱ्याचा उत्कर्ष काही जणांना पाहवत नाही. त्याच्यामध्ये सावित्रीबाईंना सुद्धा लोकांनी शेण मारलं, दगड मारले, शिवीगाळ केली.
मग काय त्यांनी सोडून दिलं नाही? तसं जे, आणि मी बी काय कच्च्या गुरूचा चेला नाही, आपल्या सगळ्याला माहित आहे. वयाच्या 4-5व्या वर्षापासून बाहेरगावून उपस्थित काही आमचे या ठिकाणी भजनी मंडळ आहेत. कोणतं गाव? ब्रह्मगाव, वडाळा, पाटोदा. आपल्याला कदाचित माहित नसेल, मी जिल्हा परिषद शिक्षक आहे. बालपणापासूनच भजनाची आवड आहे, भजनाची गोडी आहे. गोड नाम विठोबाचे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. बऱ्याच गावामध्ये असं कीर्तनाला सुरू झालं की गुळाच्या खडीसाखरेच्या वाट्या आणून ठेवतात. कशाला? आवाज चलते खावा. अहो, आवाज चालण्यासाठी गुळाचे ढेप, कुठं खडीसाखरेचे खडे नव्हे. दररोज भजन झालं पाहिजे. दररोज भजन केलं आपण या आलमला नगरीमध्ये, दररोज भजन. विशेष सांगतो, लग्न झालं त्या दिवशी सुद्धा भजनालाच, हळद लागली त्या दिवशी सुद्धा भजनालाच. भजनाशिवाय काहीही गोड लागलं नाही उभ्या आयुष्यामध्ये. आणि हीच खरी संपत्ती असते. प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायांना प्रश्न केला, हनुमंतराया, बुद्धिमत्ताम वरिष्ठम, संपत्ती कशाला म्हणावं आणि विपत्ती कशाला म्हणावं? आजकाल लोक करोडो रुपये बँकेमध्ये जमा आहेत, 5ची 50 एकर झाली की श्रीमंत म्हणतात, याला संपत्ती म्हणतात. पण आपण उघड्या डोळ्यानं पाहत असतो. कुणाच्या तर मातीला गेल्यावर बघा उघड्या डोळ्यानं, अजून एवढं सगळं वैभव जरी असेल तर काशी जगद्गुरू नेहमी सांगतात, पुण्य पापादी कर्मच माणसाच्या सोबत येत असतं. या कोणत्याही वस्तू माणूस स्वतः घेऊन जात नाही. प्रभू रामचंद्राने हनुमंतरायांना प्रश्न केला, संपत्ती कशाला म्हणावं आणि विपत्ती कशाला म्हणायचं? हनुमंतरायांनी हात जोडले, प्रभू, तुमचं नामस्मरण हीच संपत्ती आहे आणि तुमच्या नामाचा विसर पडणं ही विपत्ती आहे. बघा, नामाचा विसर ही विपत्ती, आणि या विपत्तीमध्ये जेव्हा केव्हा माणसं या सगळ्या गोष्टी विसरतात तेव्हा अस्वस्थ होतात, टेन्शन मध्ये येतात. खूपच टेन्शन आले, कशाचंही टेन्शन, घरातल्या गोष्टीचं टेन्शन, समाजातल्या गोष्टीचं टेन्शन, ऐक नाही, अस्वस्थ होतो. आणि म्हणून तुकोबारायांनी अभंगाच्या सुरुवातीलाच त्याचं वर्णन केलं. शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख, शांती परते नाही सुख.
सुख आणि दुःख या दोन शब्दाचा उहापोहा आमचे तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये करतात. सुख कशाला म्हणायचं? काय सांगावं तुम्हाला, मला सुखच लागणार बघा. सगळं बी असू द्या, प्रत्येक माणूस ओरडतोय. काय सांगावं तुम्हाला, एवढं सगळं आहे बघा, पण जीवाला सुखच नाही. सुख म्हणजे काय? हे बघा नीट ऐका. सु म्हणजे अनुकूल. आपल्याला अनुकूल गोष्टी घडत गेल्या की चांगलं वाटतं. आपल्या मनासारखं झालं की छान वाटतं, आनंद वाटतो, सुख वाटतं. आपल्या पोटचं लेकरू आपल्या मनासारखं जर वागत असेल, बोलत असेल, चालत असेल, व्यवहार करत असेल तर चांगलं वाटतं, ते सुख. आणि दुःखातलं दू जे आहे, दू म्हणजे प्रतिकूल. मनाविरुद्ध घटना घडत गेल्या की माणूस दुःखी होतो. माणूस बहिर्मुख असलेला अंतर्मुख इंद्रिय करून राहिला तर शांत राहील. म्हणून ज्ञानेश्वरासारख्या संतांनी आळंदी या पवित्र क्षेत्रात, परवा आळंदीला गेलो होतो, देहू आळंदी पुण्याला गेल्यानंतर आमचा मुलगा आहे इंजिनिअरिंगला, तिकडं सहज भेटीसाठी गेल्यावर पूर्ण तीर्थक्षेत्र पाहून आलो. ज्ञानेश्वर माऊली भगवान सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये बघा साधना करता करता जगाला ज्ञानाचं भांडार खुलं करून देतात. ते बाहेर सांगत नाहीत, अंतर्मुख होतात, अगोदर अनुभव घेतात आणि अनुभवातलं ज्ञान हे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञान राज माझे योग्याचे माऊली. किती शांततामय मार्ग. शांती परते नाही सुख. एवढंच नव्हे, कारगिल युद्धाच्या वेळी आमच्या देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे पाकिस्तानला गेले होते. कसं? बसनं, एसटीनं पाकिस्तानला गेले होते. कशासाठी? शांती संदेश. तसं तर पाकिस्तान महाराष्ट्रा एवढा सुद्धा नाही. भांडणच करायचं म्हणल्यावर खूप लहान देश आहे, पण आपल्या देशाला हे शोभणारी गोष्ट नाही. इंडियन कल्चर इज ग्रेट कल्चर इन द वर्ल्ड. शांततेचा, सौहार्दाचा मार्ग जगाला दाखवणारा हा देश. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू आपले पहिले पंतप्रधान, त्यांनी पंचशील तत्वाचा मार्ग स्वीकारला होता. आम्ही स्वतः होऊन कुणावरती आक्रमण करणार नाही, आणि जर कोणी आमच्या वाटेला आलाच मग आम्ही काही कमी नाही, आहे की नाही? अहो, हे श्रीलंका, पाकिस्तान हे नेहमी कुरबुऱ्या करत असतात, आपल्याला त्रास देत असतात. मग आम्ही गप्पच आहेत. 50 वर्ष झाले, 75 वर्ष होत आले, आम्ही गुपचूप बसलोय. कारण कमी आहोत म्हणून नाही, आम्हाला ते शोभत नाही. आलं का लक्षात? शांततेचा मार्ग आम्ही स्वीकारलेला आहे. शांती परते नाही सुख. शांततेशिवाय सुख लागत नाही. म्हणून घरात सुद्धा सासा-सुनाच्या भांडणामुळं बऱ्याच जणांचे संसार उद्ध्वस्त झाले. कोणीतरी एकानं शांततेचा मार्ग स्वीकारला पाहिजे, तर ते घर व्यवस्थित राहतं. बघा, शांतता, सहनशीलता, सा परमो धर्मा. एका गालावर मारलं तर गांधीजी म्हणायचे दुसरा गाल पुढे करा. अहो, त्या ब्रिटिशांनी विनाकारण त्रास दिला तर त्या पोलीस चौकीवर आपल्या क्रांतिकारकांनी बॉम्बस्फोट केला होता. तर गांधीजींना ते पाहवलं नाही, त्यांनी आमरण उपोषण आरंभलं. अरे, वैरी जरी असेल, दुश्मनही असला
तर त्याच्यावरती हे वार करणं बरोबर नाही. अशा पद्धतीचं त्यांचं आचरण होतं आणि म्हणून ते महात्मा होते. शांती परते नाही सुख. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आमच्या तुकोबारायांना खूप त्रास झाला. काय सांगू तुम्हाला, 5000 अभंगाची रचना करणारे तुकोबाराय समाजामध्ये एक आगळं वेगळं स्थान निर्माण झाल्यानंतर काही समाजकंटकांनी त्यांची गाथा पाण्यामध्ये बुडवली. पाहवत नाही लोकांना, दुसऱ्याचं मोठे पण पाहवत नाही. तुकोबाराय एवढे मोठे झाले, 5वा वेद म्हणून त्यांना मान्यता मिळाली गाथ्याला. आणि त्यांची गाथा उचलली. रामेश्वर भट्टांसारखे त्यांनी डोहामध्ये गाथा बुडवली. काही लोकांनी त्यांची गाथा मुखोद्गत केली होती. त्यांचे 14 टाळकरी होते मनमामा. त्या टाळकऱ्यातला एक टाळकरी त्यांची आज पुण्यतिथी आहे. राष्ट्रीय संत. संत कोण? जगनाडे महाराज. संतांजी जगनाडे यांची आज पुण्यतिथी आहे. तुकोबारायांची गाथा मुखोद्गत केली. अरे तुम्ही गाथा पाण्यात बुडविली म्हणून काय झालं, आम्हाला मुखपाठ आहे. सगळे तुकोबारायांचे अभंग पुन्हा त्यांनी लिहून काढले. परमार्थ जिवंत ठेवला. तेली समाजामध्ये जन्माला आले होते. सांगायचं तात्पर्य असं आहे, शांततेच्या मार्गाने गेला तर विजय आपलाच आहे. शांती परते नाही सुख, ये राव घेचे दुःख. इतर मार्गाने गेला तर दुःख भोगावं लागेल. आणि म्हणून शांतीचा मार्ग पवित्र आणि नॅशनल हायवे मनवोनी शांती धरा. मनवोनी शांती धरा. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये मनवोनी शांती धरा. उतराला पहिला तिरा. पहिल्या तिराला जाण्यासाठी शांततामय सहजीवनानेच तुम्ही पहिल्या तिराला जाऊ शकता. संत चरित्राचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल, एकनाथ महाराजांना विशेषण आहे. काय? शांती ब्रह्म. काय विशेष आहे? शांती ब्रह्म एकनाथ महाराज. का बरं शांती ब्रह्म? अंगावर थुंकल्यावर सुद्धा शांतता पाळायचं. एकदा एसटीनं चाललो होतो आणि एक मोटरसायकलवाल्याने एसटीला ओव्हरटॅक करून पुढे गेला. जाता जाता खिडकीतून एकानं पान खाऊन पाठ करून थुकलं. आता थुंकल्याबरोबर त्याच्या कपड्यावर पडलं गाडीवाल्याच्या. मोटरसायकल पुढे नेऊन उभा केलं त्याने एसटीच्या. असं ड्रायव्हरने एसटी उभा केली. तार तार तार
ताड एसटीत आला, कोणाचं तोंड रंगलेलं आहे बघायला चालू केलं त्यानं. कोण थुंकलंय म्हणून विचारलं नाही त्यानं, पायातला हातात घेतला आणि तोंड बघू लागला कुणाचं रंगलंय. त्याच्या पुढला विषय काय मी कीर्तनात सांगणार नाही, पण एक मात्र निश्चित, तुम्हाला आणि मला हे सहन होणाऱ्या गोष्टी नाहीत, पण माझ्या नाथबाबांनी ते सहन केलं. मनोनी शांती धरा उतरा पहिला तिरा. एकदा नव्हे साहेब, दोनदा नव्हे, असं शेकडो वेळा थुंकलं. थुंकणाऱ्याचाच थुंका संपला. उलट थुंकणारा माणूस पायावर लोळू लागला, आमच्या नाथबाबाच्या पायावर लोळू लागला. चुकलं बरं माझं, माफ करा मला. नाथबाबा म्हणाले, बाळ, माफ करण्याचा प्रश्न आला कुठं? तुझ्या थुंकण्यामुळं या पवित्र गंगेमध्ये, तीर्थामध्ये मला शेकडो वेळा स्नान करता आलं. स्नान घडले पतिताला, आहे की नाही? एवढ्या वेळा स्नान घडलं. आणि म्हणून तुकोबारायांचे एक म्हणणं असं आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. का बरं सांगू का? तो निंदक मोबदला न घेता आपल्या जीवनातल्या चुका दुरुस्त करत असतो, चुका दूर करतो. आणि तेच करत आलोय आम्ही आतापर्यंत. बाल्यावस्थेपासून आज जागायचा अनुभव असा आहे, कुणी आपली निंदा केलं, कुणी टिंगल केलं, कुणी टीका टिप्पणी केली, त्याच्यावर दुरुस्ती करण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच आपण मोठा होतो, आहे की नाही? त्याला नावं ठेवायचं नाही. तू असा का म्हटलंस बाबा, असं नाही म्हणायचं. तुकोबारायांनी कुठं म्हटलं बघा, तुकाराम महाराजांनी शेतावरून असली मुळी ऊसाची आणायची खांद्यावर ठेवून, आणि गावातल्या पोराठोरांनी एक 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 ऊस वडून घ्यायचा म्हणे, आणि घरी येईपर्यंत एकच ऊस राहायचा खांद्यावर. माग वळून सुद्धा बघायचे नाहीत महाराजास. आम्ही त्याच ऊसानं झोडपून काढलो असतो. एकच ऊस राहायचा घरी येईपर्यंत. आणि मुलाचं बी नाव त्यांनी काय ठेवलं होतं? महादेव. काय ठेवलं होतं? महादेव. तुकोबारायांच्या मंदिराच्या मागच महादेवाचं मंदिर आहे. मी काल बघितलं, हरेश्वर महादेव. या महादेवासाठी एक ऊस आणून द्यायचं. मी कमालीची सहनशीलता सांगतोय, कमालीची शांतता. संतांच्या जीवनामध्ये एवढी शांतता तुमच्या माझ्या जीवनात कधी येईल हो? परमार्थ करणं म्हणजे केवळ ह्या कानापासून ह्या कानापर्यंत पट्टा मारणं किंवा नाकाच्या शेंड्यापासून असा गंध लावणं नव्हे. एवढी शांतता आणि सहनशीलता अंगी बांधली पाहिजे, तर ते या सगळ्या गोष्टीला महत्व आहे. आपण सगळं करतो हेच जर विसरून गेला असेल तर पालत्या घागरीवर पाणी होत असतं. अहो पालते घागरी, काय म्हटलं संतांनी? पाणी राहील कैशेवरी. पालत्या घागरीवर पाणी कसं राहील? पालती घागर किती दिवसानं भरेल? भरेल का? भरणारच नाही. अशी एवढे मोठे मोठे टाळ एवढे झाले, छोटी छोटी, कधी भरेल? विठोबार माई
शांती परते नाही सुख, ही रावगेची दुःख म्हणून शांती धरा, उतराल पैल तिरा. महाराष्ट्र सारस्वतामध्ये अभंग वाङ्मयाला अनन्यसाधारण महत्व आहे. कोणत्याही शब्दाला महा लावत नसतात. 10ला चालू केल्यावर 12च वाजणार. कोणत्याही शब्दाला महा लावत नसतात. मराठी वाङ्मयामध्ये महारुद्र, महाराष्ट्र, महादेव, महाभारत, महामानव असं महाविशेषण लावलेली ही शब्द आहे. भारतवर्षामध्ये एवढे सगळे संघराज्य आहेत, पण या राष्ट्रालाच केवळ महा म्हटलेलं आहे. बहु असोत सुंदर संपन्न की महाप्रियामचा महाराष्ट्र देश. जय जय महाराष्ट्र माझा, गर्व महाराष्ट्र माझा. याचा आवाज मोकळा करा भया, माईकचा सुरुवातीसारखा मोकळा करा. हॅलो, हाय वाढवा, हाय. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलीपासून तुकोबारायापासून हे सगळे संत या ठिकाणी अवतार घेतात आणि या अभंग वाङ्मय आणि ग्रंथ संपदेतून सर्वसामान्य माणसांना उपदेश करतात. शांती परते नाही सुख. आपल्याला सुखी आणि समृद्ध जीवन जगायचं असेल तर शांततेनं जीवन जगावं लागेल, आणि दुसऱ्या मार्गाचा अवलंब केला तर दुःखच सहन करावं लागेल आपल्याला. म्हणून शांती धरा, उतराल पैल तिरा. आणि जर तुम्ही शांतता नाही ठेवली तर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये
माणसाचं काम कधी खवळेल सांगता येत नाही, क्रोध कधी खवळेल सांगता येत नाही. काम क्रोधादी षड्रिपू. काम कशाला म्हणावं? कशाला म्हणायचं काम? दिसलेली वस्तू मला राहावी वाटणं, हवी वाटणं म्हणजे काम. बघा, माणसं कुणाच्या तर घरी जातात, तिथला सोफा सेट बघायचं, पळत पळत घरी यायचं आणि म्हणायचं, होय हो आपल्याला सोफा सेट मिळेल का हो? पळत पळत कुणाच्या तर घरी यायचं, ते भिंतीला लावलेला टीव्ही बघायचं मोठा, घरी यायचं, आपल्याला टीव्ही मिळेल का हो? दुसऱ्याची 4 व्हीलर गाडी बघायची, मलाही मिळेल का हो? दुसऱ्याचं ते 50 लाखाची इमारत बघ, मलाही मिळेल का हो? अहो, दुसऱ्याच्या अंगावरची साडी पाहिलं मला राहावी वाटणं हे काम आहे. दुसऱ्याच्या खिशाची पेन पाहिली मला राहावी वाटणं हा काम आहे. दुसऱ्याची वस्तू मला राहावी वाटणं हा काम आहे. आणि काम जर नाही पूर्ण झाला तर क्रोध निर्माण होतो, राग येतो. आणि रागन भीक माग. राग कधी येतो माणसाला? त्याचा काम पूर्ण नाही झाला की मग राग येतो, आणि या रागामुळं प्रचंड विध्वंस होतो. काम क्रोध खवळला की अंगामध्ये आधी व्याधी निर्माण होतात. आधी म्हणजे काय? आधी म्हणजे मानसिक रोग आणि व्याधी म्हणजे शारीरिक रोग. बघा, 2 प्रकारचे रोग असतात. काही माणसाचं शरीर चांगलं असतं पण मनस्थिती व्यवस्थित नसते, मनोरुग्ण म्हणतो आपण त्याला, वेडाय म्हणतो, पागल झालाय म्हणतो. पण शरीर चांगलं असून काय उपयोग आहे? त्याची काही जणांची मानसिकता चांगली असते पण शरीर साथ देत नाही. काय करावं हो गुरुजी? टाळ घेऊन उभा टाकावं म्हणतोय पण 2 तास उभाच राहायला येत नाही. होय मामा, कीर्तन ऐकावं म्हणतोय, भजन करावं म्हणतोय, तब्येतच साथ देत नाही. खवळली या काम क्रोधी, अंगी भरली आधी व्याधी. मानसिक संतुलन व्यवस्थित राहण्यासाठी परमार्थ करावा लागतो, भगवंताचं नामस्मरण. म्हणून त्यांना योगी म्हटलेलं आहे. बघा, आज सुद्धा आपल्याला प्राणायाम करावा लागतो, आसन करावे लागतात, योगासन करावं लागतं. ह्याच्यामुळं मनस्थिती आणि शरीराची स्थिती चांगली राहू शकते. उगगळ्या इतकं खाऊन टीव्ही पुढे बसायचं नाही. काबाड कष्ट करणारे आमचे हे शेतकरी बांधव आहेत बघा, त्यांचं कधीही शरीर कमकुवत नाही. एक म्हणता 4 भाकरी खाऊन दिवस मावळायला डोळा झाकतो, विश्रांतीचं सुख मिळतं. आणि मीही आपल्याला या कीर्तनातून सांगेन, विश्रांतीचं सुख पाहिजे असेल तर कठोर परिश्रम करावं लागेल, काबाड कष्ट करावं लागेल. कोणी शिक्षक आहे, कोणी वकील आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी व्यापारी आहे, कोणी घरकाम करणारे आमच्या माता भगिनी आहेत, शेतकरी बांधव आहेत. आपलं काम प्रामाणिकपणे करणं म्हणजे ही परमार्थच असतो. इकडं कामाला पाठ द्यायचं आणि तिकडं काम सोडून जर आपण निष्काळजीपणाने फिरत असो तर त्याला परमार्थ म्हणत नाहीत. याच्यासाठी सात्विक प्रकारचं अन्न सेवन करणं, सात्विक राहणं, सात्विक मार्गानं वाटचाल करणं अत्यंत आवश्यक आहे. आपली मनस्थिती आणि शरीर स्थिती चांगली राहावी म्हणून आज आपल्याला मोठ्या मोठ्या शहरामध्ये गेल्यानंतर गल्लोगल्ली मोठे मोठे दवाखाने पाहायला मिळतात. आम्ही लहान असताना कुठं तर एखादा दवाखाना असायचा. दवाखान्यात जाण्याची वेळच येऊ द्यायचं नाही. याच्यासाठी आपलं शरीर, आपला आहार, व्यायाम या गोष्टी आजच्या काळात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. खरा संपत्तीवान किंवा श्रीमंत कोण असेल? ज्याचं आरोग्य चांगलं आहे तो श्रीमंत आहे. आणि म्हणून आरोग्य सांभाळण्यासाठी पहाटे उठणं, व्यायाम करणं,
प्राणायाम. प्राणायाम कशाला म्हणावं? आयाम म्हणजे अंतर. 2 श्वासातलं अंतर वाढवणं म्हणजे प्राणायाम. कारण दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम म्हणतो ना आम्ही. तसं एखादा ग्रस्त जन्माला आला, जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याचे दाणे ठरलेले आहेत. एकदाच गट 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 खाल्ल्यावर पुन्हा काय खाणार? मग पुन्हा निघून जावं लागेल. म्हणून हेच ज्वारीचे कण आपण आयुष्यभर सांभाळून खाल्ले पाहिजे. प्रत्येक श्वास हा ईश्वराचा प्रसाद आहे. हा प्रसाद सेवन करून दिवसभरामध्ये किती श्वासोश्वास आत बाहेर होतात? 21,600. हा प्रत्येक श्वास भगवंताचं वरदान आहे. आणि ज्या दिवशी श्वास संपले त्या दिवशी आपल्याला एक दिवसही कोणी आपल्या घरात ठेवत नाही. याच्यासाठी आरोग्य सांभाळण्यासाठी, मनस्थिती सांभाळण्यासाठी हा परमार्थ आवश्यक आहे. ही शरीराची निगा आवश्यक. आमच्या शाळेमध्ये सुद्धा बघा, प्रत्येक 6 महिन्याला ते शालेय पोषण आहार आहे की नाही, भात शिजवणारे, त्यांचं 6 महिन्याला मेडिकल करतो आम्ही. कारण एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना ते खाऊ घालतात. त्यांचं आरोग्य व्यवस्थित असणं अत्यंत आवश्यक आहे. तसं आमच्या घरात सुद्धा माता भगिनींनी स्नान झाल्याशिवाय स्वयंपाकघरात जायचं नाही. माता भगिनींनी जे हातानं स्वयंपाक केलेला आहे तो डायरेक्ट आमच्या पोटात जात असतो. म्हणून तुमची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. वेळोवेळी नख कापलेले आवश्यक आहेत, आहे की नाही? बाळाची शी धुतल्यानंतर किंवा बाहेरून आल्यानंतर आपण हात साबणाने किंवा राखेने स्वच्छ धुतल्याशिवाय स्वयंपाकघरात जाता कामा नये. कारण आपण जो स्वयंपाक करतो तो स्वयंपाक नाही, प्रसाद आहे. आणि त्या प्रसादाच्या माध्यमातून या सर्व घराचं, परिवाराचं आरोग्य व्यवस्थित राहतं. आणि म्हणून खवळलिया काम क्रोधे अंगी भरती आधी व्याधी. इतकंच नव्हे, जर तुमच्या अंगी शांतता नसेल तर अभंगाच्या शेवटी
जाती आपोआप मग जाती आपोआप कॉईल लावल्यावर डास कसे पळून जातात. कॉईल लावलं की डास पळून जातात. तसं हे त्रिविध ताप आहेत की नाही, ती पळून आपोआप पळून जातात म्हणाले तुकोबार आहे. कशामुळं? फक्त शांती धरा, शांतता ठेवा, शांतता पाळा. आता हे त्रिविध ताप कोणते? आध्यात्मिक ताप पहिला, ही उपाताप, पश्चाताप, हिवताप ही वेगळे बरं. हाडीताप हे नव. हे त्रिविध ताप वेदांत शास्त्रामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने सांगितलेले आहेत. आध्यात्मिक ताप, आधिदैविक ताप आणि आधिभौतिक ताप. आध्यात्मिक म्हणजे याच ठिकाणी निर्माण झालेले ताप, वात, पित्त, कफ, नाशिवंत देह, जाणार सकळ. हे शरीर नाशिवंत आहे. कुण्या वेळेला काय होईल सांगता येत नाही. कोणतेही रोग. आता मी लहान असताना आमची आजी रागात आलं का असं शिवीगाळ करायची, तुला बेमारीचा गड्डा आला. मग त्या काळात बेमारी यायची आणि एक गड्डा आला की त्याला नेऊन तिकडं विल्हेवाट लावेपर्यंत दुसऱ्याला गड्डा यायचा. ती गड्डा गेला, पुन्हा देवीचा रोग आला. देवीची लस निघाली. पुन्हा प्लेग आला, उंदरापासून होऊ लागलं. त्याच्यानंतर चिकुनगुन्या आला. कोपरे गुडघे वाकडे तिकडे होऊ लागले आणि केवळ डास चावल्यामुळे होऊ लागला चिकुनगुन्या. घाण पाण्यावर एका विशिष्ट प्रकारच्या डासानं अंडे घातलं की त्याच्यापासून चिकुनगुन्या. आणि चिकुनगुन्या झाल्यानंतर कोरोना आला आणि लोक कवाड लावून घरात बसले. मंदिराचे दरवाजे बंद झाले आणि पहिल्यांदा लस निघाल्यावर आम्हाला टोचली. लोक घरात. आणि त्याचा प्रयोग कोणावर केला सुरुवातीला? आमच्यावर. आहे की नाही? आम्ही दारोदार फिरलो. अशा प्रकारचे रोग, एड्स सारखे रोग भयानक. रोग आणि भोग खूप जवळचे शब्द आहेत. भोग वाढला की रोग निर्माण होतो. म्हणून कोणतीही गोष्ट मर्यादित असणं अत्यंत आवश्यक आहे. अति तिथं माती असते. बघा, कोणतंही एखादं अन्न आपण ग्रहण करताना सुद्धा जेवढं पचन होईल तेवढंच खाल्लं पाहिजे. अन्न लोकाचं आहे म्हणून पोट लोकाचं असतं काय? कितीही गट गिळायला पचन होवं लागेल. माझे आजोबा एवढ्या मोठ्या तांब्यानं दूध प्यायचे आणि ते पचन होत होतं. आता मला ग्लासभर सुद्धा दूध घेणं अवघड आहे. एक ग्लास दूध पचन होत नाही हो, लगेच पळावं लागतं. अशी अवस्था आहे. हे आध्यात्मिक ताप झालं. आता दुसरा आहे आदिदैविक. आदिदैविक तापाची अनुभूती तुम्हाला मला सगळ्याला जवळून आली आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे भूकंप. किल्लारी सारख्या ठिकाणी भूकंपामुळं 10 ते 15,000 लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली गेले. गुजरातला
नेपाळला या भूकंपामुळे मोठी वित्तहानी, मनुष्यहानी झालेली आहे. चक्रीवादळ, अतिवृष्टी, अनावृष्टी, सुनामीच्या लाटा हे आदिदैविक तापाचं उदाहरण आहे. आणि तिसरं आहे आदिभौतिक. आदिभौतिक म्हणजे शासन, प्रशासन, राजा यांच्यापासून जो आपल्याला त्रास होतो त्याला आदिभौतिक. आदिदैविक ताप, आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप हे त्रिविध तापातून मुक्त होण्यासाठी म्हणून शांती धरा उतराल पैल तिरा, शांती परते नाही सुख, ये राव घेचे दुःख. म्हणून बाबांनो, मनुष्य जीवन अलौकिक आहे, दुर्लभ आहे. दुर्लभम मानुषम प्राप्य जननम, येन जानंती देवेशम तोषमात्मा निरर्थका. मनुष्य जन्म दुर्लभ असल्या कारणाने उगी उगी विनाकारण एकमेकामध्ये द्वेष, भांडण, असंतोष असं करत बसण्यापेक्षा शांततेच्या मार्गाने चाललं पाहिजे. शांती परते नाही सुख. म्हणून तुकोबारायांना अधिकार आहे. योग्यता संपन्न श्रीमंत योगी ज्ञानेश्वर माऊलींसारखे या संतांनी महाराष्ट्र सारस्वतामध्ये, भारतवर्षामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, आपल्या सर्व मानव जातींना उपदेश केला. बाबांनो, शांतता ठेवा, शांतता धरा, काम क्रोधाला थारा देऊ नका आणि त्रिविध तापाला पळवून लावा. याच्यासाठी शांतता आवश्यक आहे. खरोखर आजच्या या पवित्र समयी कुंभार परिवार, अर्थातच आमचे भारत कुंभार, रमेश कुंभार, शिवाजी कुंभार, महादेव कुंभार, तसेच लिंगेश्वर उमेश कुंभार, या सर्व कुंभार परिवाराने अत्यंत सुंदर सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर जन्माला आल्यानंतर दोन गोष्टी माणसानं कधीच विसरायच्या नाहीत. पहिली गोष्ट आहे मृत्यू आणि दुसरी गोष्ट आहे ईश्वर. या दोन गोष्टीला विसरू नका. पण नेमकं असं झालंय आता कीर्तनामध्ये सुद्धा या दोन गोष्टी सांगत राहिले की माणसं उठून चालली. हसायचं, बोला की गुरुजी, काय बोलायचं? अश्लील आणि वायचळ वायपट बोलण्याला माणसं आज महत्त्व देत आहेत. जे कोण बोलत असतील तेच चांगलं वाटतंय. आध्यात्मिक विषय बाजूला राहतोय. मानवी जीवनामध्ये मृत्यूसारखी काळ्या दगडावरली रेख दुसरी कोणतीच नाही. मृत्यू आठवय हे विसरू नका. आणि दुसरे एक विसरू नका, ज्यांच्या सत्तेवर आमचं जीवन आहे, ज्यांच्या आशीर्वादावर आमचं जीवन आहे, ज्यांच्या आधारावर ही सगळी सृष्टी आधारलेली आहे, त्याला कधीही विसरू नका. आमचे केराप्पा भैरू कुंभार जेवढं काही आयुष्य भगवंताने दिलं त्यांनी कुंभार घराण्याची सेवा केलेली आहे. मी त्यांना पाहिलेलं आहे. अवतीभोवती बोलण्याचा किंवा कधी सहसंबंध आलेला नाही, परंतु जेवढं काही आयुष्य दिलेलं आहे त्यांनी सेवा केली. त्यांच्या अगोदर जवळपास 8-9 वर्ष अगोदर कलावती, सौभाग्यवती कलावती केराप्पा कुंभार यांचंही पुण्यस्मरण आहे. त्यांचे जे हे सात्विक, बघा, कृतज्ञ आणि कृतज्ञ दोन शब्द मराठीमध्ये आहेत. कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा कृतज्ञ असतो, आणि कृतज्ञ उपकाराची जाणीव ठेवणारा. जीवनामध्ये ज्या देशामध्ये जन्माला आलो त्याची जाणीव ठेवा. ज्या मायबापाच्या पोटी जन्माला आलो त्या आई वडिलांच्याही कष्टाची जाणीव ठेवा. हे कुंभार परिवारातले हे बंधू किंवा संपूर्ण त्यांच्या सुना, नातवंड, हा परिवार त्यांनी कृतज्ञता म्हणूनच या ठिकाणी हा सोहळा आयोजित केलेला आहे. त्यांच्या जीवनामध्ये
त्यांचं काय ध्येय होतं, त्यांच्या जे इच्छा होत्या, त्यांच्या आकांक्षा होत्या, ते त्यांनी पूर्ण करावं. आणि ते करत असताना या दोघांच्याही आशीर्वादानं कुंभार परिवार आणि त्यांची जीवनगंगा सुखमय व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आजच्या या कीर्तन सेवेमध्ये बाहेरगावून उपस्थित असलेले सर्व गायक वादक, आपल्या गावातील सर्व भाविक भक्त, महिला भजनी मंडळ, पुरुष भजनी मंडळ, तसेच माझा आवाज द्विगुणित करणारे आमचे साऊंड सिस्टीमवाले भैया असतील किंवा व्हिडिओ शूटिंग करणारे आमचे भैया असतील, आपले हे कीर्तन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांच्या निदर्शनास आणून देणारे हे जे कोणी आहेत, त्यांचे सर्वांचे ऋण व्यक्त करून झालेली सेवा त्रिकालवंदनी गुरुमाऊली आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली.